बघा आई बाबा, मी सायकल व्यवस्थित चालवते ना, आता मी शर्यत पण जिंकू शकते. तुम्ही दोघांनी मला खूप छान शिकवले आहे. चल मिट्टू, तू पण माझ्या मागे बस. आता लवकरच येत आहेत मिट्टू मामा. चला आपण दोघेही मोजणे पूर्ण करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्रत्येक प्रयत्नात नवीन शिकण्याची शक्ती असते. प्रत्येक प्रयत्नात जिंकण्याची शक्ती असते. हो अगदी मिठू. चिंटूने हार मानली नाही आणि माझ्या आणि त्याच्या आईच्या प्रोत्साहनाने तो सतत प्रयत्न करत राहिला. जेव्हा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा तो शिकण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत राहिला. आता तो 10 पर्यंत मोजू शकतो. हेच आहे, आपण आपल्या मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांना प्रयत्न करत राहण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. जे आज नाही तर ते उद्या शिकतील. हो अगदीच. प्रत्येक मुलाची शिकण्याची गती आणि क्षमता वेगवेगळी असू शकते. जर ते आज काही करू शकले नाही तर तो शेवट नाही. ही फक्त एक पुढे पाऊल जाण्याची संधी आहे. आपली मुले सगळे लगेच शिकतील असंही नाही. आपण वाटेत पडतो, चुका करतो, पण कधीही हार न मानल्याने आपण आयुष्यात खूप काही शिकू शकतो. मी आता चांगली मोजणी करू शकतो आणि चांगली सायकलही चालवू शकतो. हो अगदीच. चिंटू आणि तुम्ही दोघेही मिळून इतर कामे चांगल्या प्रकारे करू शकता. आणि हो पालकांनो, कृपया लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्हाला आमच्यासारखी मुलांना शिकवण्याबद्दल प्रश्न असतील तेव्हा कृपया अंगणवाडी ताईंशी बोला. मुलांच्या शिक्षणाबद्दल आणि क्षमतांबद्दल अंगणवाडी ताईंशिवाय दुसरे कुणीही चांगले सांगू शकत नाही. तसेच तुमच्या मुलांची तुलना इतर कोणत्याही मुलांशी करू नका. वेळोवेळी अंगणवाडीला भेट द्या आणि ताईंशी बोलत राहा.